गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस। आज आपण ह्यूमन फिजियोलॉजी मधला अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा जो चॅप्टर आहे बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन, बोर्डवर तुम्हाला नाव दिसत असेल, तर या चॅप्टरला आपण स्टार्ट करू। नीट पॉइंट ऑफ व्ह्यू हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन येऊ शकतात आणि 3 क्वेश्चन आले तर आपण असं समजू की हा चॅप्टर आपल्याला नीट मध्ये 12 मार्क्ससाठी आहे आणि 4 आले तर हा 16 मार्क्ससाठी चॅप्टर आपल्याला असणार आहे। तर आपण या चॅप्टरला स्टार्ट करू। या चॅप्टरला जर आपण पाहिलं तर चॅप्टर बॉडी फ्लुइड आणि सर्क्युलेशन, बॉडीमध्ये कोणते कोणते फ्लुइड आहेत आणि त्यांचं सर्क्युलेशन बॉडीमध्ये कशा प्रकारे होतं हे आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे। मोस्टली या चॅप्टरमध्ये बॉडीमध्ये असणारे 2 फ्लुइड आपण डिस्कस करणार आहेत, एक आहे ब्लड आणि दुसरा आहे लिम्फ। आणि त्यानंतर त्या फ्लुइडचं बॉडीमध्ये सर्क्युलेशन करण्यासाठी खूप महत्त्वाची सिस्टम काम करते, त्याला आपण म्हणतो कार्डियाक सिस्टम। आणि त्यामध्ये आपण या चॅप्टरमध्ये महत्त्वाचा पार्ट म्हणजे ह्यूमन हार्ट हे आपण डिस्कस करणार आहेत। आता हा चॅप्टर आपण 11वी मध्ये ह्यूमन फिजियोलॉजी या युनिटमध्ये आपण हा चॅप्टर डिस्कस करत असतो। अत्यंत महत्त्वाचा आणि कन्सेप्च्युअल असा चॅप्टर आहे आणि या चॅप्टरला आपण ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये चालू केलेला आहे। मी सुरुवात करतो की इथे जो वर्ड आलेला आहे बॉडी फ्लुइड, तर बॉडी फ्लुइड म्हणजे नेमकं काय? तर बॉडी फ्लुइड म्हणजे बॉडीमध्ये प्रेझेंट असलेले जे ही लिक्विड सबस्टन्स आहेत, लिक्विड घटक आहेत, त्यांना आपण बॉडी फ्लुइड म्हणू शकतो। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बॉडीच्या आतमध्ये असणारे जे लिक्विड सबस्टन्सेस आहेत, लिक्विड कंपोनेंट आहेत, त्यांना आपण काय म्हणू शकतो? बॉडी फ्लुइड म्हणू शकतो। आता बॉडी फ्लुइड 2 प्रकारचं असतं बाळांनो। जे पहिला प्रकार आहे तो आहे इंट्रासेल्युलर फ्लुइड, इंट्रासेल्युलर फ्लुइड पहिला टाइप कोणता आहे? इंट्रासेल्युलर फ्लुइड। आणि जो दुसरा टाइप आहे तर तो आहे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड। म्हणजे इंट्रासेल्युलर फ्लुइड आणि एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असे 2 टाइप आपल्याला बॉडी फ्लुइडचे पाहायला भेटतात। इंट्रासेल्युलर फ्लुइड याला समजण्यासाठी सिंपल मी इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। समजा ही एक सेल आहे, या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसच्या सभोवताली पूर्ण सायटोप्लाझम पसरलेला असतो। हा सायटोप्लाझम आहे। आता हा सायटोप्लाझम सेलच्या आतमध्ये आहे म्हणून हे झालं इंट्रासेल्युलर फ्लुइड, बरोबर? किंवा हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसच्या आतमध्ये पण काही फ्लुइड असतं, त्याला आपण न्यूक्लिओप्लाझम म्हणतो, ते पण काय झालं? इंट्रासेल्युलर फ्लुइड झालं। म्हणजे आपण याला जर मी असं म्हटलं की सेल आहे, तर सेलच्या आतमध्ये असणारं जे फ्लुइड असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? इंट्रासेल्युलर फ्लुइड। म्हणजे सेलच्या आतमध्ये असणारं इंट्रासेल्युलर फ्लुइड। मग इंट्रासेल्युलर फ्लुइड चं एक्झाम्पल काय आहे? तर इंट्रासेल्युलर फ्लुइडचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो सायटोप्लाझम। सेलच्या आतमध्ये असणारा जो सायटोप्लाझम आहे त्याला आपण इंट्रासेल्युलर फ्लुइड म्हणू शकतो। दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण याचं न्यूक्लिओप्लाझम। न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारा जो लिक्विड कंपोनेंट आहे तर त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्लाझम। सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम हे इंट्रासेल्युलर फ्लुइड आहेत। याच्या उलट जर आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड कडे गेलो तर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये ही एक सेल आहे, या सेलचा हा न्यूक्लियस, ही दुसरी सेल आहे, या सेलचा हा न्यूक्लियस, ही तिसरी सेल आहे, या सेलचा हा न्यूक्लियस। आता या सेलच्या सभोवताली जे फ्लुइड प्रेझेंट आहे, सेलच्या आतमध्ये आहे ते आपण पाहिलं इंट्रासेल्युलर फ्लुइड म्हणतो आपण, पण सेलच्या सभोवताली पण पूर्ण, टिश्यूच्या सभोवताली पण पूर्ण फ्लुइड पसरलेला आहे आणि या फ्लुइडला आपण काय म्हणू शकतो? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणू शकतो। याला म्हणणार आहेत आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड। द फ्लुइड प्रेझेंट आउटसाइड द सेल, अराउंड द सेल, याला आपण काय म्हणू शकतो? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणू शकतो। लक्षात ठेवायचंय। आणि मग एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये जर मला समजा काही एक्झाम्पल सांगायचे असतील तर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये आपण सिंपल एक्झाम्पल घेऊ शकतो। प्लाझ्मा आहे, यानंतर टिश्यू फ्लुइड आहेत, प्लाझ्मा आहे, टिश्यू फ्लुइड आहे, टिश्यू फ्लुइडलाच आपण इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणतो। असे कितीतरी फ्लुइड आपल्याला सांगता येतील, तुम्ही इथं ऍड करू शकता। प्लाझ्मा आहे, टिश्यू फ्लुइड आहे, टिश्यू फ्लुइडलाच आपण इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणतो।
हार्ट मध्ये असणारं पेरिकार्डियल फ्लुइड आहे, लंग्स मध्ये असणारं प्लुरल फ्लुइड आहे, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये असणारं CSF आहे, GIT मध्ये असणारं सिरस फ्लुइड आहे. म्हणजे असं वेगवेगळ्या टाईपचं फ्लुइड हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये काउंट केलं जातं. आणि सेलच्या आतमध्ये असणारं जे फ्लुइड आहे तर ते इंट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये काउंट केलं जातं, लक्षात ठेवायचं. आता जर मला सांगायचं म्हटलं की हे टोटल फ्लुइडचा जर बॉडी मधला विचार केला आपण, तर इंट्रा सेल्युलर फ्लुइड हे टोटल फ्लुइडच्या 2/3 असतं. किती असतं? 2/3. 2/3 म्हणजे काय सर? तर हे अप्रॉक्सिमेट 67% टोटल फ्लुइडच्या प्रेझेंट असतं. आणि एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडचा जर आपण पाहिला तर हे फ्लुइड 1/3 असतं. किती असतं? 1/3. आणि 1/3 म्हणजे किती? तर 33% हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असतं, लक्षात ठेवायचं. म्हणजे इंट्रासेल्युलर फ्लुइड हे खूप जास्त आहे आणि एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड हे थोडं कमी आहे, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. बर, आता दोन टाईपचं फ्लुइड लक्षात आलं की इंट्रासेल्युलर फ्लुइड आणि एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. आता बॉडीमध्ये फ्लुइडची गरज काय आहे बरं? नेक्स्ट पॉइंट आपण घेता येईल की फंक्शन काय आहे. फंक्शन्स ऑफ फ्लुइड आपण असं म्हणू शकतो, फंक्शन्स ऑफ फ्लुइड. आता फंक्शन्स ऑफ फ्लुइड जर आपण घेतलं तर बॉडीमध्ये असणारे फ्लुइड कशाला मदत करतात? तर सेलला, टिश्यूला आवश्यक असणारे जे घटक आहेत, मग ऑक्सिजन असेल, न्यूट्रिएंट असेल, हार्मोन्स असतील किंवा अजूनही इसेन्शियल सबस्टन्सेस असतील, तर ते सेलला सप्लाय करण्यासाठी हे फ्लुइड मदत करतं. आणि सेलकडे तयार झालेले जेही वेस्ट आहेत, कार्बन डायऑक्साइड आहे, तो सेल पासून रिमूव्ह करण्यासाठी, वाहून आणण्यासाठी या फ्लुइडचा वापर होतो. मग फंक्शन्स ऑफ फ्लुइड मध्ये आपण त्याचं पहिलं फंक्शन सांगू शकतो. फ्लुइड कशाला मदत करतात? तर हेल्प फॉर सप्लाय ऑफ, काय सप्लाय करायचं? हेल्प फॉर सप्लाय ऑफ ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स अँड इसेन्शियल सबस्टन्स substances to cells or टिश्यू आपण म्हणू शकतो, सेल्स किंवा टिश्यू. म्हणजे बॉडी फ्लुइडचं पहिलं फंक्शन तुमच्या लक्षात आलं की सेलला, टिश्यूला आवश्यक असणारे घटक सप्लाय करणं. बर, दुसरं फंक्शन आपण काय सांगू शकतो इथं? सेकंड फंक्शन आपल्याला इथं सांगता येईल, इट हेल्प फॉर रिमूव्हल ऑफ काय रिमूव्ह करायला? रिमूव्हल ऑफ CO2 अँड वेस्ट म्हणजेच हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम सेल्स और टिश्यू. म्हणजे सेल आणि टिश्यू मध्ये तयार झालेला CO2 काढून टाकण्यासाठी किंवा वेस्ट रिमूव्ह करण्यासाठी यस बॉडी फ्लुइडचा वापर केला जातो, लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर बॉडीमध्ये फ्लुइड आहे बाळांनो, म्हणून बॉडीला मॉइस्ट ठेवलं जातं, ओलं ठेवलं जातं. जर बॉडीमध्ये फ्लुइड नसेल तर बॉडी ड्राय होऊ शकते. म्हणजे इट हेल्प फॉर टू कीप बॉडी मॉइस्ट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बॉडीला मॉइस्ट ठेवण्यासाठी, बॉडीला थोडंसं ओलं ठेवण्यासाठी या बॉडी फ्लुइडचा वापर होऊ शकतो, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे सिंपल चॅप्टरच्या इंट्रोडक्शन मध्येच आपल्याला पहिल्या लाईन मध्ये सांगितलेलं आहे की बॉडीमध्ये जे वेगवेगळे फ्लुइड आहेत तर त्या वेगवेगळ्या फ्लुइडचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर आवश्यक असणारे घटक टिश्यूला सप्लाय करणे, नको असलेले घटक टिश्यू कडून काढून घेणे, त्याचबरोबर बॉडीला मॉइस्ट ठेवण्यासाठी बॉडी फ्लुइडचा वापर होतो, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बर, आता आपण जर बॉडी फ्लुइडचा विचार केला तर बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लुइड आहेत, लक्षात घ्या. म्हणजे सिंपल तुम्हाला लक्षात आले असेल की एक्सचेंज ऑफ सबस्टन्सेस साठी बॉडी फ्लुइडचा वापर होतो. मग आपण जर बॉडी फ्लुइडचा वापर केला, बॉडी फ्लुइडचा यूज पाहिला, तर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे फ्लुइड हे सबस्टन्सेस ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरले जातात. आता जसं की इथे जर मी एक एक्झाम्पल घेतलं तर लक्षात ठेवायचे, एक्झाम्पल मध्ये बॉडी फ्लुइड मध्ये मी एक्झाम्पल घेत आहे, फर्स्ट एक्झाम्पल घेत आहे बॉडी फ्लुइड मध्ये. मी फर्स्ट एक्झाम्पल आहे स्पॉन्जेस अँड सिलेंट्रेट. आता स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेट्स जे आहेत तर यांचा जर आपण विचार केला तर यांच्यामध्ये काय बाळांनो, हे पाण्यामधले छोटे छोटे जीव आहेत. तर त्यांच्या सराउंडिंग मध्ये जे वॉटर आहे तर ते वॉटर
त्यांच्या बॉडीमध्ये येतं, बॉडीमधून फिरून ते बाहेर जातं. मग ज्यावेळेस हे वॉटर त्यांच्या बॉडीमधून सर्क्युलेट करतं तर त्यावेळेस त्या वॉटरमध्ये आवश्यक असणारे घटक ते स्वतः घेतात आणि बॉडीमध्ये तयार झालेले टाकाऊ घटक वॉटरमध्ये सोडतात आणि ते बॉडीच्या बाहेर टाकले जातात. म्हणून आपण असं म्हणतो की स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेट मध्ये काय होतं तर सराउंडिंग वॉटर सर्क्युलेटेड थ्रू बॉडी कॅव्हिटी. सराउंडिंग वॉटर सर्क्युलेटेड थ्रू बॉडी कॅव्हिटी. म्हणजे त्यांच्या बॉडी कॅव्हिटी मधून सराउंडिंग वॉटर सर्क्युलेट होतं आणि त्या दरम्यान एक्सचेंज ऑफ गॅसेस न्यूट्रिएंट वेस्ट हे घडवून आणलं जातं. यस, स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेट मध्ये सराउंडिंग वॉटर सर्क्युलेटेड थ्रू बॉडी कॅव्हिटी ड्युरिंग एक्सचेंज of substances which may be essential or harmful. Exchange of substances takes place. म्हणजे आता इथं समजून जर घ्यायचं असेल तुम्हाला थोडं तर इथे बघा, मी इथं सिंपल एक ऑर्गॅनिझम काढतो स्पॉन्ज. आता आपण जर अशा प्रकारे इथं स्पॉन्ज जर मी रिप्रेझेंट केला तर ही एक स्पॉन्जची डायग्राम आहे. आता या स्पॉन्जेस मध्ये बाळांनो याच्या बॉडी सरफेसवर असे ओपनिंग असतात, त्याला आपण पोअर्स म्हणतो. म्हणजे पूर्ण बॉडी सरफेसवर स्पॉन्जच्या काय आहेत ओपनिंग आहेत, त्याला पोअर्स म्हणतो. याच्या सभोवताली पूर्ण वॉटर पसरलेलं असतं, अशा प्रकारे पूर्ण वॉटर आहे. तर हे जे वॉटर आहे तर या ओपनिंग द्वारे आतमध्ये येतं याच्या बॉडीमध्ये, बरोबर. हे त्याचं स्पॉन्जोसील म्हणजे पूर्ण बॉडी कॅव्हिटी आहे आणि हे आतमध्ये येतं. आतमध्ये असणाऱ्या ज्या सेल आहेत, या ज्या सेल आहेत समजा कोयानोसाइट वगैरे आपण म्हणू शकतो, दोन्ही बाजूला या सेलचा लेयर प्रेझेंट असतो. आलेल्या वॉटर मध्ये असणारे घटक या सेल वापरतात. सेलनं तयार केलेले टाकाऊ घटक पाण्यामध्ये ऍड केले जातात आणि हे बॉडीच्या बाहेर फेकले जातात. समजते सर्वांना. म्हणजे वॉटर यांच्या बॉडीमध्ये पूर्ण सर्क्युलेट होतं आणि त्या दरम्यान एक्सचेंज ऑफ गॅसेस असेल, न्यूट्रिएंट असेल, हार्मफुल सबस्टन्सेस असतील तर हे यांच्यामध्ये होत असतं. हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणून आपण असं म्हणतो की ज्यावेळेस आपण स्पॉन्ज शिकत असतो म्हणजे पोरिफेरा शिकत असतो, फायलम पोरिफेरा अॅनिमल किंगडम मध्ये, तर त्या दरम्यान आपण असं म्हणतो बाळांनो की जे स्पॉन्जेस असतील म्हणजे पोरिफेराचे जे मेंबर आहेत, स्पॉन्जेस जे असतात यांच्यामध्ये वॉटर कॅनल सिस्टम प्रेझेंट असते. वॉटर कॅनल सिस्टम प्रेझेंट असते, लक्षात ठेवायचं. क्वेश्चन आहे की वॉटर कॅनल सिस्टम कोणामध्ये प्रेझेंट आहे, तर वॉटर कॅनल सिस्टम कोणामध्ये प्रेझेंट आहे बाळांनो, स्पॉन्जेस मध्ये प्रेझेंट असते आणि जी एक्सचेंज ऑफ मटेरियलला मदत करते हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मग तुमच्या लक्षात आलं असेल की जे सिंपल ऑर्गॅनिझम आहेत जसं की स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेट यांच्यामध्ये सबस्टन्सेस एक्सचेंज करण्यासाठी कोणतं फ्लूइड मदत करतं, तर वॉटर हे फ्लूइड एक्सचेंज ऑफ सबस्टन्सेस साठी मदत करतं. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, यानंतर आता समजा मी काही हायर ऑर्गॅनिझमचा विचार करू आपण. समजा मी सेकंड एक्झाम्पल घेतो, हायर ऑर्गॅनिझम. आता हायर ऑर्गॅनिझम मध्ये कोण आहे बाळांनो, तर हायर ऑर्गॅनिझम्स मध्ये ह्युमन हे हा येतो. हायर ऑर्गॅनिझम्स मध्ये कोण येतं मला सांगा. याचं एक्झाम्पल आपण सिंपल आपलं स्वतःचं एक्झाम्पल घेऊ शकतो, ह्युमन. हायर ऑर्गॅनिझम मध्ये ह्युमन आहे आणि ह्युमन मध्ये मग सबस्टन्सेस ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किंवा एक्सचेंज करण्यासाठी कोणतं बॉडी फ्लुइड वापरलं जातं, तर लक्षात ठेवायचंय आपल्या बॉडीमध्ये जे महत्वाचं फ्लुइड सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे तर ते कोणतं आहे, ब्लड आहे. आणि अजून एक आहे ते आहे लिम्फ आहे. लक्षात ठेवायचे ब्लड अँड लिम्फ हे जे आहेत तर हे यूज केले जातात, यूज फॉर ट्रान्सपोर्ट and exchange of substances. Transport and exchange of substances. म्हणजे बॉडीमध्ये काही सबस्टन्सेस ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आणि एक्सचेंज करण्यासाठी कोणत्या फ्लुइडचा वापर केला जातो, तर हायर ऑर्गॅनिझम जसं की ह्युमन मध्ये जर विचार केला तर ह्युमन मध्ये ब्लड आणि लिम्फ वापरलं जातं, लक्षात ठेवायचंय. मग या चॅप्टर मध्ये आपल्याला मेन काय डिस्कस करायचं आहे, तर बाळांनो आपल्याला पहिला टॉपिक ब्लड घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण लिम्फ कडे जाणार आहोत. ठीक आहे, तर आता मी चॅप्टरचा जो पहिला टॉपिक आहे त्या टॉपिकला मी स्टार्ट करतो आणि मी हेडिंग टाकत आहे बाळांनो इथं ब्लड. यस, चॅप्टरचा पहिला टॉपिक. आतापर्यंत तर मी असं म्हणेल की मी इंट्रोडक्शन कंप्लीट केलेलं आहे, जे पहिल्या एका पेजवर दिलेलं आहे. ब्लड. आता ब्लड म्हणजे काय,
तर मी स्टार्ट करतोय. सर्वांचं लक्ष माझ्या बोर्डवर पाहिजे आणि नोटबुक आणि पेन असेल तर प्रत्येक पॉइंट तुम्ही नोट डाऊन करून घेणं आवश्यक आहे आणि त्याला रिवाइज करणं आवश्यक आहे. ब्लड जर मला सांगायचं असेल तर ब्लड काय आहे, तर बाळांनो ब्लड हे फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ब्लड काय आहे? फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ब्लड कोणत्या टिश्यू पासून तयार झालं हा क्वेश्चन तयार होतो. तर ब्लड हे फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ब्लड लिक्विड आहे, सर्वांना माहित आहे. रक्त सर्वांना माहित आहे. नेक्स्ट, आता आणि बॉडीमध्ये जेही ऑर्गन जेही स्ट्रक्चर कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालेले असतात त्यांचं ओरिजिन हे मेझोडर्मल असतं. म्हणून मी सेकंड पॉइंट घेत आहे. ब्लडचं जर ओरिजिन कुणी विचारलं तर ब्लडचं ओरिजिन बाळांनो मेझोडर्मल आहे. मेझोडर्मल. ब्लडचं ओरिजिन काय आहे? मेझोडर्मल इन ओरिजिन आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता ब्लड सर्वांच्या परिचयाचं आहे. ब्लड जर तुम्ही हातावर घेतलं आणि असं जर फिरवलं तर तुम्हाला त्याचं स्टिकीनेस जाणवेल, म्हणजे चिकट असल्यासारखं जाणवेल. आणि ब्लड हे विस्कस फ्लूइड आहे आणि कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालंय. पण कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालंय हे पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. म्हणून मी असं इथं लिहितो की ब्लड इट इज ब्राईट कलर. कसा कलर आहे? ब्राईट रेड कलर्ड विस्कस फ्लूइड. ब्राईट रेड कलर्ड विस्कस फ्लूइड made up of स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. कोणत्या कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झाले बाळांनो? स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड हे स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालं हे आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. या बॉडीमध्ये टोटल 4 प्रकारच्या टिश्यू आहेत. एक आहेत कनेक्टिव्ह टिश्यू, दुसरे आहेत इपिथेलियम, तिसरे आहेत मस्क्युलर टिश्यू आणि चौथे आहेत न्यूरल टिश्यू. तर या 4 प्रकारच्या टिश्यू मध्ये ज्या कनेक्टिव्ह टिश्यू आहेत त्या बॉडीमध्ये सर्वात जास्त असणाऱ्या टिश्यू आहेत. बॉडी सर्वात जास्त कोणत्या टिश्यूनी तयार केलेली आहे? तर कनेक्टिव्ह टिश्यूनी तयार झाली आहे. आणि कनेक्टिव्ह टिश्यू पासून जे स्ट्रक्चर जे ऑर्गन तयार झालेत तर त्यांचं ओरिजिन काय असेल? तर त्यांचं ओरिजिन मेझोडर्मल असेल. लक्षात ठेवायचं. ओके. यानंतर आता या पॉइंट मध्ये अजून एक पॉइंट लक्षात आला की ब्लडचा जो कलर आहे तर तो कसा आहे? ब्राईट रेड कलर ब्लड आहे. लक्षात ठेवायचे. विस्कस फ्लूइड आहे आणि स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालेला आहे. लक्षात ठेवायचं. मग या ब्लडचं जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर त्याला एका विषयामध्ये स्टडी करावं लागेल. म्हणून आपण असं म्हणतो स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड हिमॅटॉलॉजी. लक्षात ठेवायचे. स्टडी ऑफ ब्लड याला आपण काय म्हणतो? हिमॅटॉलॉजी म्हणतो. लक्षात ठेवायचं. बाळांनो एमबीबीएस तुमच्या सर्वांचं ड्रीम असेल आणि एमबीबीएसच्या फर्स्ट इयरला गेल्यानंतर फिजिओलॉजी हा एक सब्जेक्ट आहे आणि त्या फिजिओलॉजी मध्ये एक सब ब्रँच आहे ती असते हिमॅटॉलॉजी. आणि या हिमॅटॉलॉजी लॅब मध्ये जाऊन तुम्हाला तिथं ऍक्च्युअल ब्लडवर एक्सपेरिमेंट करता येतील. मग आरबीसी काउंट कसं करायचं, डब्ल्यूबीसी काउंट कसं करायचं, टीएलसी टोटल ल्युकोसाइट कसं करायचं, डीएलसी डिफरन्शियल ल्युकोसाइट कसं करायचं, तर हे तुम्हाला तिथं ऍक्च्युअल मध्ये शिकता येईल आणि हे खूप इंटरेस्टिंग असेल. त्यासाठी तुम्हाला ही 2 वर्षे खूप चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड हिमॅटॉलॉजी आपण असं म्हणतो. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पुढचा पॉइंट मी असं सांगतो की ब्लडची जर सर्वांनी टेस्ट पाहिली असेल, टेस्ट तर ब्लडची जी टेस्ट आहे बाळांनो तर ती थोडीशी सॉल्टी आहे. ब्लडची टेस्ट कशी आहे? सॉल्टी आहे. आणि सॉल्टी कशामुळे असेल? कारण त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट आहे. कोणतं सॉल्ट आहे? NaCl हे सॉल्ट आहे. लक्षात ठेवायचं. यानंतर आपण ब्लडचं जर व्हॉल्यूम विचारलं, व्हॉल्यूम कुणामधलं व्हॉल्यूम? अडल्ट मधलं घेऊ आपण. अडल्ट म्हणजे मोठा माणूस. ओके. मोठा माणूस म्हणजे कमीत कमी 18 वर्षाचा पुढचा असं कन्सिडर करू. तर व्हॉल्यूम जर पाहिलं तर अडल्ट ह्युमन मध्ये अप्रॉक्सिमेट 5 लिटर ब्लड हे प्रेझेंट असतं. लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यानंतर नेक्स्ट पॉइंट, जर ब्लडचा पीएच आपण घेतला बाळांनो तर ब्लडचा पीएच हा 7.4 असतो. म्हणजे कसा असतो? तर स्लाइटली अल्कलाइन असतो. कसा असतो? स्लाइटली अल्कलाइन असतो. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ब्लडचा पीएच किती आहे बाळांनो? स्लाइटली अल्कलाइन हा ब्लडचा पीएच आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता अत्यंत महत्वाचा पॉइंट, नेक्स्ट पॉइंट मी घेत आहे ब्लडचं कंपोजिशन. नेक्स्ट, कंपोजिशन ऑफ ब्लड. आणि ब्लडचं जे कंपोजिशन आहे या कंपोजिशन मध्ये ब्लड मध्ये 3 कंपोनंट आहेत. कंपोजिशन म्हणजे कशापासून तयार झालंय ब्लड? तर ब्लडच्या कंपोजिशन मध्ये 3
तीन पार्ट आहेत आणि तीन पार्ट पासून हे ब्लड तयार झालेलं आहे. जो पहिला पार्ट आहे ब्लड मध्ये तो आहे बाळांनो प्लाझ्मा. ब्लड मध्ये जो पहिला पार्ट आहे तो कोण आहे? प्लाझ्मा. पाण्यासारखा द्रव आहे ब्लड मध्ये. आणि हा जो प्लाझ्मा आहे, प्लाझ्मा ब्लडच्या टोटल व्हॉल्यूम पैकी 55% प्लाझ्मा प्रेझेंट असतो, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. प्लाझ्माच्या नंतर याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे तर ते आहेत फॉर्म्ड एलिमेंट्स. फॉर्म्ड एलिमेंट्स. आणि फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणजे कोण नेमकं? तर फॉर्म्ड एलिमेंट म्हणजे ब्लड सेल. याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहेत तर ब्लड सेल्स प्रेझेंट आहेत, लक्षात ठेवायचे. ब्लड सेल्स प्रेझेंट आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि जर आपण पाहिलं तर टोटल ब्लड मध्ये ब्लड सेल ह्या 45% प्रेझेंट असतात. किती टक्के? 45% ब्लड सेल प्रेझेंट असतात. आणि यानंतर ब्लड मध्ये थोडं काय प्रेझेंट असतं तर ब्लड मध्ये फ्लूइड मॅट्रिक्स प्रेझेंट असतं. काय प्रेझेंट असतं? फ्लूइड मॅट्रिक्स ब्लड मध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे टोटल ब्लड मध्ये 3 कंपोनंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यापैकी 2 कंपोनंट खूप महत्वाचे आहेत. जो पहिला कंपोनंट आहे तो आहे प्लाझ्मा 55%, दुसरा कंपोनंट आहे फॉर्म्ड एलिमेंट तो आहे 45% आणि तिसरा कंपोनंट आहे फ्लूइड मॅट्रिक्स. यस, या दोघांना सोबत, या दोघांच्या सभोवताली फ्लूइड मॅट्रिक्स प्रेझेंट असतं, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. तर आपल्याला ब्लड मध्ये मग 2 घटक महत्वाचे शिकायचे. एक म्हणजे प्लाझ्मा आणि दुसरा आहे फॉर्म्ड एलिमेंट. यस, इथपर्यंत काही डाऊट नसेल. आय थिंक आपण पुढे जाऊ शकतो. कंपोजिशन ऑफ ब्लड मधला पहिला घटक आपण पुढे कंटिन्यू करू, प्लाझ्मा. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण प्लाझ्मा हा कंप्लीट करणार आहेत, लक्षात घ्या. नेक्स्ट, आता मी बाळांनो हेडिंग टाकत आहे जो ब्लडचा पहिला कंपोनंट आहे आणि तो आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा जो पहिला कंपोनंट मी इथं घेत आहे तर तो प्लाझ्मा आहे आणि प्लाझ्माला आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट, आता प्लाझ्मा मध्ये जर आपण पाहिलं तर प्लाझ्मा हा टोटल ब्लडच्या किती टक्के आहे? आताच मी तुम्हाला सांगितलं की 55% प्लाझ्मा प्रेझेंट आहे. आता प्लाझ्माचा जर मी कलर घेतला बाळांनो, कलर, तर कलर हा स्ट्रॉ कलर आहे. स्ट्रॉ कलर आहे, लक्षात ठेवायचं. स्ट्रॉ किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो पेल येलो कलर. लक्षात घ्यायचं, पेल येलो कलर किंवा स्लाइटली येलो कलर मध्ये प्लाझ्मा प्रेझेंट असतो, लक्षात ठेवा. हे कसं आहे तर अगेन हे विस्कस फ्लुइड आहे. विस्कस फ्लुइड प्लाझ्मा हा पण विस्कस फ्लुइड आहे. विस्कस फ्लुइड मेड अप ऑफ स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू. कारण बाळांनो ब्लडचाच पार्ट आहे हा आणि ब्लडचा पार्ट असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की प्लाझ्मा हा कशापासून तयार झालेला आहे तर स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालेला आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ओके, फक्त ब्लडला आपण म्हणलं होतं ब्राईट रेड कलरचं आहे आणि प्लाझ्माला म्हणतोय आपण स्ट्रॉ कलरचं. स्ट्रॉ कलरचं म्हणजे लाईट पेल किंवा पेल येलो कलरचं फ्लुइड असतं, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. अगेन सेम प्लाझ्माचा जर आपण पीएच घेतला तर प्लाझ्माचा पीएच अगेन सेम ब्लड इतकाच असेल आणि तो असेल 7.4 आणि 7.4चा मीनिंग आहे स्लाइटली अल्कलाइन. स्लाइटली अल्कलाइन 7.4 म्हणजे कसं आहे? स्लाइटली अल्कलाइन आहे, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आता या प्लाझ्माचं जर मी कंपोजिशन घेतलं तर प्लाझ्मा कशापासून तयार झालाय? नेक्स्ट अजून एक छोटासा पॉइंट घेतो की प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय. तर प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय तर ब्लड मधून बाळांनो जर तुम्ही ब्लड सेल मायनस केल्या, ब्लड मायनस ब्लड सेल्स, ब्लड मायनस ब्लड सेल, ब्लड मधून जर ब्लड सेल तुम्ही मायनस केल्या तर खाली राहिलेला जो द्रव असेल, खाली राहिलेलं जे लिक्विड असेल, फ्लुइड असेल, त्याला तुम्ही प्लाझ्मा म्हणू शकता. व्हॉट इज मीन बाय प्लाझ्मा? प्लाझ्मा इक्वल टू ब्लड मायनस ब्लड सेल. प्लाझ्मा इक्वल टू ब्लड मायनस ब्लड सेल, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कलर कसा आहे प्लाझ्माचा? स्ट्रॉ कलर आहे. विस्कस फ्लुइड आहे, स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झाले. पीएच 7.4 आहे आणि प्लाझ्मा इक्वल टू काय आहे? ब्लड मायनस ब्लड सेल. आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. नेक्स्ट, आता पुढचा टॉपिक आपण घेऊ कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा. नेक्स्ट टॉपिक घेत आहे कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा. आणि कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा मध्ये बाळांनो प्लाझ्मा मध्ये वेगवेगळे घटक आहेत जे प्लाझ्माला तयार करतात. आणि कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा मध्ये जो पहिला घटक मी इथं तुम्हाला दाखवत आहे तर तो आहे वॉटर.
प्लाझ्मामध्ये काय आहे बाळांनो? वॉटर आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये वॉटर आहे. आणि किती टक्के आहे? तर जवळपास 90 ते 92% हे वॉटर प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहे. 90 ते 92% वॉटर प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहे. दुसरा जो घटक आहे प्लाझ्मामध्ये तर तो आहे प्रोटीन. प्लाझ्मा प्रोटीन्स आपण म्हणू शकतो. आणि प्लाझ्मामध्ये कोणते प्रोटीन आहेत? तर प्लाझ्मामध्ये लक्षात ठेवायचंय प्रोटीन जवळपास 6 to 8% प्रोटीन प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहेत. प्लाझ्मामध्ये 6 ते 8% प्रोटीन प्रेझेंट आहेत आणि 6 ते 8% प्रोटीन मध्ये वेगवेगळे प्रोटीन प्रेझेंट आहेत. मग जो पहिला प्रोटीन इथं प्रेझेंट आहे तर तो आहे अल्ब्युमिन. अल्ब्युमिन प्लाझ्मामध्ये कोणता प्रोटीन आहे? अल्ब्युमिन. हा अल्ब्युमिन कशाचं काम करतो? तर हा अल्ब्युमिन मेंटेन करतो ऑस्मोटिक बॅलन्स. मेंटेन ऑस्मोटिक बॅलन्स. ऑस्मोटिक बॅलन्स म्हणजे नेमकं काय? तर लक्षात ठेवायचंय बॉडी फ्लुइडची मुवमेंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ऑस्मोलॅरिटी मेंटेन करावी लागते. आणि ऑस्मोटिक बॅलन्स हे मेंटेन करण्यासाठी अल्ब्युमिन यस मदत करतो, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. जिथं अल्ब्युमिन जास्त तिथं ऑस्मोलॅरिटी जास्त असते आणि वॉटर लेवल कमी असते. याच्या एक्झॅक्ट अपोजिट जिथं अल्ब्युमिन कमी तिथं वॉटर लेवल जास्त असते आणि ऑस्मोलॅरिटी पण कमी असते, लक्षात येणं आवश्यक आहे. बरं, अल्ब्युमिन काय मेंटेन करतो? ऑस्मोटिक बॅलन्स. यानंतर अल्ब्युमिनच्या नंतर पुढे आहे ग्लोब्युलिन. आणि ग्लोब्युलिन हा जो प्रोटीन आहे प्लाझ्मामध्ये असणारा हा कशाला मदत करतो? तर हेल्प इन डिफेन्स मेकॅनिझम. डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय? तर बॉडीचं संरक्षण करण्यासाठी वापरलं जाणारं प्रोटीन आहे, लक्षात ठेवा. कसं सर? कारण ग्लोब्युलिन पासून पुढे तयार होतात अँटीबॉडी आणि या अँटीबॉडी बॉडीमध्ये येणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना मारण्याचं काम करते. म्हणून आपण ग्लोब्युलिनचं इनडायरेक्ट फंक्शन सांगितलेलं आहे. ग्लोब्युलिन हेल्प इन डिफेन्स मेकॅनिझम. ग्लोब्युलिन तयार करतो अँटीबॉडी, गॅमा इम्युनोग्लोब्युलिन्स, गॅमा अँटीबॉडी तयार करतो आणि डिफेन्स मेकॅनिझम मध्ये मदत करतो, लक्षात ठेवायचं. यानंतर तिसरा प्रोटीन जो आहे तर तो आहे फायब्रिनोजन. आणि हा फायब्रिनोजन आपल्याला कशाला मदत करतो? तर लक्षात ठेवायचं हा फायब्रिनोजन आपल्याला मदत करतो ऍक्ट ॲज ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. हा काय आहे? तर ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आहे, लक्षात ठेवायचं. हा काय आहे? ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आहे, हे लक्षात येणं आपल्या आवश्यक आहे. ब्लड, आता मला सांगा ब्लड क्लॉटिंग कधी होतं? समजा आपल्याला जखम झाली, एक ब्लेड लागल्यानंतर ब्लड वाहायला लागतं आणि काही वेळानंतर ते ब्लड आपोआप थांबतं वाहण्याचं. मग तिथं काय झालेलं असतं? ब्लड गोठलेलं असतं, खपली तयार व्हायला लागते आणि ही ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत तर ते आहेत फायब्रिनोजन. नॉर्मल कंडिशन मध्ये ब्लड मध्ये हे जे क्लॉटिंग फॅक्टर आहेत हे इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. कोणत्या फॉर्म मध्ये? इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये. ज्यावेळेस इंजुरी होते, ज्यावेळेस कट बसतो त्यावेळेस हे फॅक्टर ऍक्टिव्ह होतात आणि ब्लड क्लॉटिंगला मदत करतात, लक्षात येणं आवश्यक आहे. बाळांनो, हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, PYQ आहे, नीट मधला PYQ आहे. कॉलम ए मध्ये हे प्रोटीन दिले होते, कॉलम बी मध्ये त्यांचे फंक्शन दिले होते आणि करेक्ट मॅचिंग आपल्याला लावायची होती. हा PYQ आहे. नेक्स्ट अजून एक प्रोटीन इथं प्रेझेंट आहे ते म्हणजे हिपॅरिन. आणि हिपॅरिन हे जे ब्लड मध्ये असणारं प्रोटीन आहे, प्लाझ्मा मध्ये असणारं प्रोटीन आहे, तर हे अँटीकोॲग्युलंट आहे, लक्षात ठेवायचं. ऍक्ट ॲज अँटीकोॲग्युलंट. म्हणजे अँटीकोॲग्युलंट म्हणजे काय? तर नॉर्मल कंडिशन मध्ये ब्लड न गोठू देण्याचं काम कोण करतं? तर हा हिपॅरिन करत असतो, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे अल्ब्युमिन ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन करतो, ग्लोब्युलिन डिफेन्स मेकॅनिझम मध्ये मदत करतो, फायब्रिनोजन ब्लड क्लॉटिंग साठी मदत करतो आणि हिपॅरिन ब्लड गोठू न देण्यासाठी मदत करतो. हे 4 प्रोटीन प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट आहेत आणि हे त्यांचे फंक्शन आहेत, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा मध्ये 2 पार्ट फक्त तुम्हाला लक्षात आलेत. कोणते 2 पार्ट लक्षात आलेत बाळांनो? पहिला पार्ट म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर आहे 90 ते 92%. दुसरा पार्ट म्हणजे प्रोटीन आहे 6 ते 8% आणि हे वेगवेगळे प्रोटीन त्याच्यामधले माहित झालेत. ओके, आता यानंतर जर आपण पाहिलं तर प्लाझ्मा मध्ये अजून बरेचसे घटक प्रेझेंट आहेत. मी तिसरा घटक इथं घेत आहे. प्लाझ्मा मध्ये बाळांनो काही मिनरल्स प्रेझेंट आहेत. काय प्रेझेंट आहेत? मिनरल्स प्रेझेंट आहेत. आणि कोणते मिनरल्स आहेत? जसं की सोडियम आहे, यानंतर कॅल्शियम आहे, यानंतर मॅग्नेशियम आहे,
मॅग्नेशियम आहे, यानंतर बायकार्बोनेट आहे, यानंतर Cl- आहे. तर हे वेगवेगळे आयन्स प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहेत, हे वेगवेगळे मिनरल्स प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहेत, लक्षात घ्या. यानंतर प्लाझ्मामध्ये अजून कोण प्रेझेंट आहे, तर प्लाझ्मामध्ये काही गॅसेस प्रेझेंट आहेत बाळांनो. आणि गॅसेस मध्ये कोण आहे, तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड हे गॅसेस प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहेत. यानंतर प्लाझ्मामध्ये न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहेत, न्यूट्रिएंट्स. आणि न्यूट्रिएंट्स मध्ये कोण प्रेझेंट आहे, तर न्यूट्रिएंट्स मध्ये ग्लुकोज प्रेझेंट आहे, अमायनो ऍसिड्स प्रेझेंट आहेत, अमायनो ऍसिड्स. यानंतर लिपिड प्रेझेंट आहे, लिपिड प्रेझेंट आहे. तर हे वेगवेगळे घटक प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहेत, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. त्यानंतर अजून प्लाझ्मामध्ये कोण प्रेझेंट आहे, तर प्लाझ्मामध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स प्रेझेंट आहेत, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. आणि हे जे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहेत बाळांनो, तर हे कोणत्या फॉर्म मध्ये असतात, तर हे इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. हे पण खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये का आहेत, तर कारण ब्लड जर बॉडीमध्ये गोठलं तर माणसाची डेथ होऊ शकते. फक्त इंजुरी झाल्यानंतर हे फॅक्टर ऍक्टिव्हेट होतात. नॉर्मल कंडिशन मध्ये बॉडीमध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर हे इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. नेक्स्ट प्लाझ्मामध्ये अजून कोण प्रेझेंट आहे, तर प्लाझ्मामध्ये नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट प्रेझेंट आहेत. आणि नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट मध्ये कोण आहे, तर याच्यामध्ये युरिया असेल, यानंतर युरिक ऍसिड असेल, युरिक ऍसिड असेल, यानंतर अमोनिया असेल, अमोनिया असेल. असे वेगवेगळे नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट प्लाझ्मामध्ये असतात, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. प्लाझ्मामध्ये याचबरोबर काही रेग्युलेटरी बॉडी आहेत, काही रेग्युलेटरी बॉडी आहेत. आणि रेग्युलेटरी बॉडीमध्ये कोण आहे, तर रेग्युलेटरी बॉडीमध्ये लक्षात ठेवायचं एन्झाईम्स आहेत, एन्झाईम्स आहेत. आणि हार्मोन्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, लक्षात ठेवायचं. एन्झाईम आणि हार्मोन्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे प्लाझ्मामध्ये मी टोटल 8 घटक शिकवले बाळांनो. सुरुवातीला मी वॉटर घेतला, त्यानंतर मी प्रोटीन घेतले, त्यानंतर मी मिनरल्स घेतले, त्यानंतर गॅसेस, न्यूट्रिएंट, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर, नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आणि रेग्युलेटरी बॉडी ह्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचे. आता एक महत्वाचा पॉइंट आपली एनसीईआरटी मेन्शन करते, आणि तो असा आहे की त्यांनी सिरम ही एक टर्म दिलेली आहे. आणि सिरम म्हणजे काय, तर बाळांनो प्लाझ्मा मायनस यस क्लॉटिंग फॅक्टर, प्लाझ्मा मायनस क्लॉटिंग फॅक्टर्स यांना आपण सिरम म्हणतो, लक्षात ठेवायचे. किंवा सिंपल तुम्ही अजून याला सिंपल म्हणू शकता, प्लाझ्मा मायनस फायब्रिनोजन, कारण फायब्रिनोजन हा ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आहे. प्लाझ्मा मायनस फायब्रिनोजन किंवा प्लाझ्मा मायनस क्लॉटिंग फॅक्टर याला आपण सिरम म्हणतो, लक्षात ठेवायचंय. मग सिरम मध्ये क्लॉटिंग फॅक्टर नाहीयेत. मग जर मी समजा एक क्वेश्चन घेतला इथं तुम्हाला, की एक माझ्याकडे ग्लास स्लाइड आहे, आणि या ग्लास स्लाइडवर मी 3 प्रकारच्या इथं ग्लास स्लाइड घेतल्यात, आणि या 3 ग्लास स्लाइडवर मी एक ड्रॉप घेणार आहे. कोणता ड्रॉप घेणार आहे, पहिल्या ग्लास स्लाइडवर मी ब्लडचा ड्रॉप घेणार आहे, ब्लडचा. दुसऱ्या ग्लास स्लाइडवर मी प्लाझ्माचा ड्रॉप घेणार आहे, प्लाझ्माचा. आणि तिसऱ्या ड्रॉपवर मी समजा या सिरमचा ड्रॉप घेणार आहे. तर मी असं म्हणतो की हे ब्लडचा ड्रॉप आहे, हा प्लाझ्माचा ड्रॉप आहे, आणि हा सिरमचा ड्रॉप आहे. आणि मी काही वेळासाठी यांना ऑब्झर्व केलं, तर काही वेळानंतर मला असं दिसेल की ब्लडचा जो ड्रॉप आहे तर तो गोठलेला दिसेल मला, प्लाझ्माचा ड्रॉप आहे तो गोठलेला दिसेल, पण सिरमचा जो ड्रॉप आहे तर तो तसाच पाण्यासारखा ड्रॉप मला दिसेल. का दिसेल, कारण सिरम मध्ये क्लॉटिंग फॅक्टर नाही आहेत, म्हणजे सिरमच्या ड्रॉपचं क्लॉटिंग होणार नाही, कोॲग्युलेशन होणार नाही. हा अशा प्रकारे एखादा एमसीक्यू यस जनरेट होऊ शकतो, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण प्लाझ्माला इथं कंप्लीट केलेला आहे. प्लाझ्मा हा ब्लड मधला स्ट्रॉ कलरचा विस्कस फ्लुइड आहे, जे स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालंय, आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे कंपोनंट आहेत तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये इथं कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फॉर्म्ड एलिमेंटमध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट यांना डिस्कस करू. थँक्यू व्हेरी मच.